कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया, अनुष्का तू ये बस ना। प्रिया ठीक आहेस ना तू? कसल्या विचारत होतीस? काय झालंय? काय काय झालं? कुठे काय नेमकं काय घडलंय हे माहिती आहे मला। दुखतंय? प्रिया, मी लवकरच या घरची सून होणार आहे। आपल्या दोघींमध्ये एक ऑफिशियल नातं निर्माण होणार आहे। अगं आपण एकमेकींच्या जावा होणार आहोत, मग आपण दोघींनीच एकमेकींची पाठ राखायला पाहिजे ना। हे बघ, मी आज तुझ्याशी मैत्रीण म्हणून बोलते, ठीक आहे? अगं मला माहिती आहे आपण आपल्या पार्टनरला समजून घेणं किंवा त्याने आपल्याला समजून घेणं हे ना कधी कधी पॉसिबल नसते, याची गॅरंटी खूप कमी असते। आता मी तुला कसं समजू? तू माझंच एक्झाम्पल घे ना, म्हणजे माझं आणि आदित्यचं। आदित्य माझा होणारा नवरा आहे, तरीही मी त्याला अजून नीटसं ओळखू शकले नाहीये। म्हणजे पारू जेवढे ओळखते ना त्याला, त्याच्यात 10% पण मी त्याला ओळखत नाहीये। त्याला काय हवं काय नको, इनफॅक्ट घरातल्यांना काय हवं काय नको हे फक्त पारूलाच कळतं। नाही म्हणजे मला तरी नाही वाटत ग असं, पण मला वाटतं। आता तू प्रीतमचं एक्झाम्पल घे ना। प्रीतमच्या प्रत्येक टॉपिक मध्ये पारू त्याला सल्ला देते, तेही तू त्याच्या आयुष्यात असताना। नाही, ऑफकोर्स ते दोघं बेस्ट फ्रेंड्स आहेत, तरी अनुष्का नेमकं काय बोलायचंय तुला? मला काहीही म्हणायचं नाहीये प्रिया, तू फक्त लक्ष दे। या घरात तुझी जागा दुसरं कोणी घेत नाहीये ना। म्हणजे म्हणजे एवढंच की मला काळजी वाटते प्रिया तुझी। गोड बोलून चांगलं वागून पाठीत खंजीर खुपसणारी माणसं असतात, तू त्याची काळजी घे। आणि मी जे काही बोलले त्याचा विचार कर। अहो, आज जे काही घडलं ना तर खरंच माझे काही चूक नव्हते। पहिल्यांदा असं झालं की मी जे बघितलं नाहीये ते मी वहिनीनं बघितलं म्हणून सांगितलंय। म्हणजे आदित्य आणि प्रीतमचं भांडण झालंय हे मी माझ्या डोळ्यांनी नव्हतं बघितलं। अरे देवा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।